या जुन्या वाड्यातील एका भिंतीचा काही भाग कोसळला होता। वाड्याच्या परिसरात लहान मुलं खेळत होती। त्यातून एक मुलगा त्या ठिकाणी गेला आणि त्या पडलेल्या भिंतीतून त्याला काहीतरी सापडलं आणि ते घराच्या दिशेने धावत गेला। त्याने ती वस्तू घरच्यांना दाखवली तर घरचे लोक मुलाच्या हातातील ती वस्तू पाहून आश्चर्यचकित झाले। मुळात ती काही वस्तू नव्हती तर ते सोन्याचं नाणं होतं। त्याच बरेच शिक्के असतील या आशेपोटी तेथे शोध घेण्यास गेले आणि मग काय, एकाकडून दुसऱ्याला तर दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशा प्रकारे संपूर्ण गावात ही बातमी पसरली। पाहता पाहता गावातील प्रत्येक जण, महिला पुरुष हातात फावडा कुदाळी घेऊन त्या जुन्या वाड्याच्या दिशेने धावत गेले आणि सोन्याचे नाणे मिळतील म्हणून घर खोदण्यास सुरुवात केली। लोक अशी तुटून पडली, काही तासातच संपूर्ण घर त्या ठिकाणाहून गायब झाला। अनेकांना सोने व चांदीचे नाणे सापडले देखील। काल 10 ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातून समोर आलेली ही विचित्र पण धक्कादायक अशी घटना। जवळपास 150 वर्ष जुना हा वाडा होता। गावकऱ्यांनी लोभापायी त्याला एक क्षणात उद्ध्वस्त करून टाकले। ही बातमी महेंद्रगड पोलिसांच्या कानी पडली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत लोकांनी अतिशय जुन्या असलेल्या या वाड्याची अशी अवस्था केली जणू त्या ठिकाणी पूर्वी काहीच नव्हतं। पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांवर नाराजी व्यक्त केली आहे। येथील पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमावर बोलताना असं सांगितलं की समोर पोलीस असताना देखील लोकांची चापलाचुपली चालूच होती। अनेक जणांना नाणी सापडली पण कोणीही त्याबद्दल बोलण्यास तयार नव्हते अशी माहिती पोलिसांनी दिली। लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लोक त्या ठिकाणी नाणी शोधत बसले होते। तर या जुन्या वाड्याच्या एकाच भिंतीमध्ये काही नाणी लपवलेली होती आणि तीच भिंत कोसळली। त्यात प्रत्यक्षात लोकांना काही नाणी सापडली तर तेथील ग्रामस्थांनी हा संपूर्ण वाडाच उकरून ठेवला। काही जणांनी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे। त्यांचे म्हणणे आहे की जर पोलीस व पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि प्रतिनिधी वेळीच घटनास्थळी पोहोचले असते, केवळ नाण्यांची सुरक्षितताच सुनिश्चित झाली नसती तर ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पावले उचलता आली असती। कणिक्याचे योगेश अग्रवाल म्हणाले की ही हवेली पूर्वी उमराव कुटुंबाच्या मालकीची होती, जे आता परदेशात राहतात। या ठिकाणी ते 30 वर्षापूर्वी एकदा भेट घेण्यासाठी आले होते। तेव्हापासून त्यांनी या घराकडे परत लक्ष दिलेच नाही। ही घटना केवळ ऐतिहासिक खजिन्याच्या पूर्ण प्राप्तीचीच नाही तर स्थानिक प्रशासन आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या अभावावरही प्रकाश टाकते। अनेक जुने वाडे किंवा जुन्या इमारतीच्या भिंतीत जुन्या लोकांनी अशा प्रकारे आपली मालमत्ता लपवून ठेवलेली आहे। या घटनेबद्दल तुमचं काय मत, प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका।